आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आलेत. ताई, आम्ही सोमवारी एवढं मोठं निवेदन केले तुम्ही येणार आहे म्हणून, 5-10 हजार लोक बोलवले आणि तुम्ही आत्ताच अचानक आला. बरं ठीक आहे, तर ठीक आहे, पण आंदोलन आधी केले तर आमच्याकडे माहिती घ्यायची ना. ताई, खरंच राजकारणामधले पहिले तुम्ही व्यक्ती आहात की कोळी समाज बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एवढा वेळ होऊन देखील एक खासदार असून त्यांनी विचार केला नाही की या ठिकाणी माणसं किती आहेत, आंदोलन किती आहेत, मी खासदार आहे, मी किती लोकात जावं यांनी विचार न करता ताई तुम्ही आला, त्याबद्दल खरंच मी तुमचं कोळी समाज बांधवांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या मनाचे खासदार. कारण खरंच मी आता किती वेळ बघ, अरे साधा गल्लीतला कार्यकर्त्याला एखाद्या पक्षाचा एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असला का ती म्हणतो किती लोक आहे ती, अरे जिल्ह्याची खासदार आलेला विचार नाही केला, जिल्ह्याची खासदार आली. पण ताईला हे माहिती आहे, खाली बसा गेला का, खाली बसा गे, खाली बसा गे, कॅमेरावाले थोडे तुम्ही मागे सर तुम्ही बसा. ताई, तुम्ही आम्ही येणार आहे म्हणून 10,000 लोक सोमवारी बोलवले. सर नको, ही सगळी आता सर्वेदार आहे, ती व्हिडिओ काढा, सगळ्या ग्रुपवर टाका. पहिली खासदार आहे, राजकीय पक्षाचा पहिला प्रतिनिधी आलेला आहे, सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना कळलं पाहिजे, या माजलेल्या सरकारला समजलं पाहिजे, हे गेंड्याची कातड्याची जागी झाली पाहिजे. उद्या प्रत्येक आमदारांच्या खासदारांच्या घरासमोर आंदोलन चालू होणार आहे, त्यावेळेस त्यालाही प्रश्न विचारला, अरे खासदार येऊ शकता, तुम्ही तर आमदार हितून जाता. ताई, आमची मागणी अशी आहे, या ठिकाणी आपण डायरेक्ट ताई 2 मिनिट तुम्हाला सांगतो, आता तुम्ही भाषांतर करा, बोला, पाठिंबा द्या, परंतु कोळी समाज बांधवांच्या वतीनं आणि उपोषणकर्त्याच्या वतीनं आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिताई शिंदे यांच्याकडे माझी मागणी आहे की ताई, आपण नुसतं भाषण करून पाठिंबा न देता तुमच्या खासदारकीच्या पत्रावरती मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला पत्र द्या, तत्काळ या कोळी समाज बांधवांचा प्रश्न मार्गी लावा आणि ताई त्याच्यासाठी तुम्ही दिल्लीला देखील आवाज उठवा.